Hello students, my name is Mr. S.K. Ingangave, lecturer in Mechanical Engineering Department. In today's lecture, we will start unit number 3, that is a control. Basically, it is nomenclature for 16 marks in a MSBT syllabus. First of all, we will study what is the necessity of control valve, why it is used in industrial hydraulics and pneumatic system. Control of a fluid is necessary to make the fluid power adaptable for the use of consumer. In hydraulic system, the pump generates flow of oil which is to be fed to the cylinder or other actuator. We know that in hydraulic system, the power is to be developed in pump and motor unit, and it is utilized in cylinder other as well as various types of actuator. We know that it need to be control the flow of fluid. So that's why the various control valves we are to be used in hydraulic and pneumatic system. The various types of hydraulic system which are to be used, that is a blocking valve, direction of flow, pressure of oil valve, flow quantity, and other special functions which is to be used or conclude by use of control valve. The pressure energy is fed to the actuator through a number of control blocks called as a valve. आपल्याला माहित आहे की हायड्रॉलिक सिस्टीममध्ये जी काही प्रेशर एनर्जी डेव्हलप केली जाते तर ती ॲट दी एंडला जो ॲक्च्युएटर असेल तर तिथेपर्यंत जाऊपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल ब्लॉक्स त्या ठिकाणी यूज करावे लागतात. त्या कंट्रोल ब्लॉक्सना आपण वॉल्व्स असं नॉमेनक्लेचर करू शकतो. Hence, the valve is nothing but a device which is necessary to control the oil energy. आपल्याला माहित आहे की जो काही ऑइल एनर्जी असेल किंवा एअर एनर्जी असेल म्हणजे कॉम्प्रेस एअर असेल तर त्यांची जी काही एनर्जी असेल तर ती ट्रान्सफर करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस आपल्याला यूज करावे लागतात. बेसिकली वॉल्व्स आर एक्सपेक्टेड टू कंट्रोल ब्लॉकिंग और स्टॉपिंग ऑफ अ फ्लो. आपल्याला कधी कधी जो काही आपला प्रेशर जनरेट झालेला युनिट असेल तर तो आहे ॲज इट इज म्हणजे रिझर्वायरमध्ये आपल्याला परत परतने करावा लागतो. सो त्या ठिकाणी आपल्याला ब्लॉक करावा लागतो, आपल्याला ब्लॉकिंग और स्टॉपिंग कोड यूज करावं लागतं. डायरेक्शन ऑफ फ्लो, कधी कधी आपल्याला फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड स्ट्रोक दोन्ही स्ट्रोक कंप्लीट करावे लागतात. मीन्स वॉट, लेफ्ट टू राईट डायरेक्शन और राईट टू लेफ्ट डायरेक्शन, हे बोथ डायरेक्शन कंट्रोल करण्यासाठी मोस्टली आपण वॉल्व्स यूज करत असतो. प्रेशर व्हॅरायटी म्हणजेच काय की एक्सेस प्रेशर असेल किंवा एकदम मिनिमम प्रेशर असेल तर जे काही प्रेशरमधील व्हॅरिएशन असेल तर ते व्हॅरिएशन करण्यासाठी मोस्टली आपल्याला प्रेशर वॉल्व यूज करावे लागतात. सोबतच फ्लो क्वांटिटी म्हणजेच काय की इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग फ्लो ऑफ ऑइल आपल्याला व्हॅरी करण्यासाठी किंवा स्पीड व्हॅरी करण्यासाठी मोस्टली फ्लो क्वांटिटी आपल्याला व्हॅरी करावी लागते. आणि अगेन स्पेशल पर्पजसाठी किंवा स्पेशल फंक्शनसाठी आपण कंट्रोल वॉल्व्स यूज करतो, ते म्हणजे फ्लो ऑफ ऑइल इन एनी वन डायरेक्शन. म्हणजेच काय आहे की आपल्याला जर वेगळ्या डायरेक्शनमध्ये किंवा वेगळा युनिट रन करायचा असेल म्हणजे सेम युनिट आहे आणि त्यासोबतच आपल्याला सपोर्टिंगला दुसरा एक युनिट रन करायचा आहे तर त्यावेळी आपल्याला कंट्रोल वॉल्व्स मोस्टली यूज करावे लागतात. आपण बघू शकतो की जे काही आपले कंट्रोल वॉल्व्स आहेत तर त्यांचं क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल वॉल्व्स. फर्स्ट ऑफ ऑल कंट्रोल वॉल्व हे 3 मेन सब ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत. फर्स्ट वन इज दॅट प्रेशर कंट्रोल वॉल्व, फ्लो कंट्रोल वॉल्व अँड डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. प्रेशर कंट्रोल वॉल्व इन द सेन्स काय की जो काय आपला ॲक्च्युएटर असेल तर त्या ॲक्च्युएटरचं प्रेशर आपल्याला मिनिमम, ॲव्हरेज आणि हाय ह्यामध्ये व्हॅरिएशन करण्यासाठी मोस्टली आपल्याला प्रेशर कंट्रोल वॉल्व्स यूज करावे लागतात. त्या अंडर आहेत प्रेशर रिलीफ वॉल्व, प्रेशर रिड्युसिंग वॉल्व, काउंटर बॅलेन्सिंग वॉल्व अँड लास्टला आहे सिक्वेन्सिंग वॉल्व. प्रत्येकाचं फंक्शन सेम आहे की ॲट द एंडला जो काही ॲक्च्युएटर असेल तर त्या ॲक्च्युएटरवरती जो काही प्रेशर अप्लाय होणार आहे तर त्या प्रेशरमधले व्हॅरिएशन्स कंट्रोल करण्यासाठी आपण PCV प्रेशर कंट्रोल वॉल्व्स आपण यूज करू शकतो. सेकंड आहे फ्लो कंट्रोल वॉल्व. त्यामध्ये मोस्टली 3 टाईप्स आहेत, नॉन कॉम्पॅन्सेटेड, प्रेशर कॉम्पॅन्सेटेड अँड टेम्परेचर कॉम्पॅन्सेटेड. फ्लो कंट्रोल वॉल्व इन द सेन्स काय की जो काही फ्लो असेल तर त्याचं डायरेक्शन आपल्याला चेंज करावं लागतं. म्हणजेच काय की टँकपासून ॲक्च्युएटरपर्यंत जे काय मुवमेंट असेल तर ती मुवमेंट आहे ॲज इट इज मिडलमध्ये ब्रेक करून रिटर्न परत आणि आपल्याला टँकमध्ये इनलेट किंवा इनपुट द्यावं लागतं. सो ह्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लो कंट्रोल वॉल्व्स यूज करावे लागतात. त्याचं व्हॅरिएशन जे काही टाईप्स असेल तर त्याच्या फंक्शननुसार केलेलं आहे की कधी कधी सेल्फ प्रेशरनं हा फ्लो कंट्रोल वॉल्व ॲक्च्युएट होतो तर त्याला म्हणतात प्रेशर कॉम्पॅन्सेटेड म्हणतात. तर कधी कधी टेम्परेचर सेन्स करून
फ्लो कंट्रोल वॉल्व हा ॲक्च्युएटेड होतो. सो त्याला टेम्परेचर कॉम्पॅन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल्व असं म्हणतात. आणि लास्ट आहे डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. आता डायरेक्शन कंट्रोल वॉल्व म्हणजे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतर जो काही फ्लुइड खालून वरती जाणार आहे किंवा वरून परत आणि खाली येणार आहे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्शन्स आपण यूज करू शकतो. जो काही आपला ॲक्च्युएटर असेल तर ते ॲक्च्युएटरचं पोझिशन, लोकेशन किंवा ओरिएंटेशन त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लो कंट्रोल वॉल्व्स यूज करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, जर आपला ॲक्च्युएटर बोथ साईड असेल तर आपण 2x2, 3x2, 4x3 डायरेक्शन कंट्रोल वॉल्व्स यूज करू शकतो. 2x2 इन द सेन्स काय की 2 पोर्ट आणि ॲज वेल ॲज 2 गेट त्यामध्ये असणार आहेत. म्हणजे प्रत्येक पोर्टमध्ये 2 गेट असणार आहेत. 3x2 इन द सेन्स काय की ह्यामध्ये आपल्याला 3 पोर्ट यूज करायचे आहेत आणि 2 गेट आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. आणि लास्ट आहे 4x3 इन द सेन्स काय की एका वॉलमध्ये किंवा एका पोर्टमध्ये 4 गेट असणार आहेत आणि असे सेम आपण वेगवेगळे 3 गेट त्या ठिकाणी यूज करणार आहोत. सेकंड आहे मॅन्युअल ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. काहीशे सेन्सर्स आपल्याला यूज करावे लागतात की ऑटोमॅटिकली त्याचा स्ट्रोक कंप्लीट झाल्यानंतर जो काही डायरेक्शन असेल किंवा DCV असेल तर तो ऑटोमॅटिकली ऑपरेट व्हावा लागतो. सो त्याला मॅन्युअली ऑपरेटेड असं म्हणतात. नेक्स्ट आहे सोलेनॉइड ऑपरेटेड. सोलेनॉइड इन द सेन्स काय की ह्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक करंट प्रिपेअर करावं लागतं. ठराविक व्होल्टेज कंप्लीट केल्यानंतर तो सेन्स करेल आणि सेन्स केल्यानंतर डायरेक्शन कंट्रोल वॉल्व जो काही फ्लुइड असेल तर त्या फ्लुइडचा डायरेक्शन चेंज करेल. सो या ठिकाणी करंट यूज केला जातो. सो ह्याला सोलेनॉइड ऑपरेटेड असं कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट आहे पायलट ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. ज्यावेळी एखादा स्ट्रोक कंप्लीट होईल तर त्या एंडला ऑटोमॅटिकली सेन्स करून म्हणजे पायलट ऑपरेट होऊन त्याचा रिटर्न स्ट्रोक आणि परत ऑपरेट होणार आहे. म्हणजेच काय की डायरेक्शन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करत असताना ज्यावेळी फॉरवर्ड कंप्लीट होईल तर ॲट द एंडला अगेन तो बॅकवर्डला मूव्ह होणार आहे आणि ज्यावेळी बॅकवर्ड स्ट्रोक कंप्लीट होईल तर त्याच्या ॲट द एंडला अगेन फॉरवर्ड स्ट्रोक कंप्लीट होणार आहे. सो ह्या ठिकाणी पायलट म्हणजे ॲट द एंडला जो काही नॉब असेल तर त्या नॉबच्या ओरिएंटेशनवरून याला पायलट ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल्व कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट आहे कार्ट्रिज वॉल्व आणि लास्टला आहे चेक वॉल्व. सिम्पल वॉल्व्स आहेत की जी रिअरली न्यूमॅटिक हायड्रॉलिक सिस्टीममध्ये यूज केलं जातं. त्यानंतर आपण बघू शकतोय की क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल वॉल्व बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन इन द सेन्स काय की जो काही त्याचा शेप असेल तर त्या शेपनुसार आणि त्याचं ओरिएंटेशन म्हणजे नेमकं पोझिशन कुठे आहे तर त्यानुसार कंट्रोल वॉल्वचं क्लासिफिकेशन केलं जातं. तर त्यामध्ये मेनली 2 आहेत. एक आहे पपेट वॉल्व आणि दुसरा आहे स्पूल वॉल्व. पपेट वॉल्व इन द सेन्स काय की जो काही वॉल्व असेल तर त्याच्या ॲट द एंडला जो काही त्याचा कन्स्ट्रक्शन असेल तर त्या कन्स्ट्रक्शननुसार त्याच्या टाईप्स केलेला आहे. तर त्याच्या ॲट द एंडला म्हणजे जो काही वॉलच्या इनर साईडला असणार आहे तर तो सेक्शन असणार आहे कोन टाईप, अगेन बॉल टाईप आणि ॲट द एंडला आहे डिस्क टाईप. म्हणजे जो काही आपला फ्लुइड इनलेट टू आउटलेट मूव्ह होणार आहे तर त्याला रिस्ट्रिक्ट करणारा जो काही पोर्शन असेल तर त्या पोर्शनला आपण पपेट वॉल्व मेन्शन करू शकतो. मोस्टली पपेट वॉल्व त्यांच्या शेपनुसार म्हणजे कोन शेप, बॉल शेप आणि डिस्क शेपनुसार क्लासिफाय केला जातो. आणि ॲट द एंडला आहे स्पूल वॉल्व. स्पूल वॉल्व इन द सेन्स काय की हा जो सेक्शन असेल तर हा सेक्शन ॲट दी म्हणजे जो काय आपला वॉल्व असेल तर त्या मिडल साईडला त्याचा लोकेशन असतं. म्हणजे जो काही फ्लुइड येणार आहे तर तो फ्लुइड आल्यानंतर त्याच्या आतल्या साईडला जो काही सेक्शन असेल तर तो स्लायडिंग स्पूल टाईप असणार आहे. स्पूल इन द सेन्स काय असणार आहे की सिम्पल छोटा पिस्टन असणार आहे आणि तो पिस्टन स्लाइड होणार आहे म्हणजे फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड असे दोन्ही स्ट्रोक कंप्लीट करणार आहे. सो ह्याला मेन्शन करतोय आपण स्लायडिंग स्पूल टाईप असं मेन्शन करतो. आणि नेक्स्ट आहे रोटरी स्पूल. रोटरी स्पूल इन द सेन्स काय की जो काही आपला स्पूल असेल म्हणजे पिस्टन असेल तर तो कधी कधी स्लाइड होणार आहे आणि कधी कधी जो काही त्याचा इनलेट सेक्शन असेल तर तो रोटेट होणार आहे. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की रोटरी स्पूल असं म्हणू शकतोय. स्लायडिंग ॲज वेल ॲज रोटरी ह्या दोन्हीनुसार क्लासिफिकेशन केलं जातं आणि जो काही वॉल्व असेल तर तो वॉल्व ह्यानुसार बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शननुसार क्लासिफिकेशन केला जातो.